जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिलं गोल्ड रिंगण होत आहे। या गोल्ड रिंगणाची तयारी संपूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकतो की या गोल्ड रिंगणामध्ये आता वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली। खरं तर हे गोल्ड रिंगण व्हायला अजून तास दोन तासाचा अवधी, पण आताच या वारीमध्ये या गोल्ड रिंगणामध्ये वारकऱ्यांनी फुगड्या ह्याचे खेळ सुरू केलेले आहेत। या गोल्ड रिंगणाची तयारी पूर्ण झालेली असून ही गोल्ड रिंगण आता काहीच वेळामध्ये काय सुरू होईल। खरं तर देहूपासून निघालेल्या या वारेमध्ये वारकऱ्यांचा जो थकवा असतो तो थकवा जातो। गोल्ड रिंगण म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते। साधारणतः ह्या गोल्ड रिंगणामध्ये सुरुवातीला तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला फेरी मारतील आणि दुसऱ्यांदा परत ह्याच रिंगणामध्ये टाळवाले घालतील, मृदंगवाले घालतील आणि त्याच्यानंतर मानाचा अश्व एक फेरी मारेल आणि त्याच्यानंतर मोहिते पाटलांचं एक अश्व त्या आणि असे दोन्ही अश्व त्या गोल्ड रिंगणाला वेढा मारतील। मानाचं जे अश्व आहे त्या अश्व रिंगण झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेईल आणि नंतर रिंगण पूर्ण होतं। पण या रिंगणामुळं साधारणतः 9 ते 10 दिवसाच्या प्रवासातला शिनवटा या वारकऱ्यांचा निघून जातो आणि हे रिंगण म्हणजे एक मोठी पर्वणीच असते। मधुकर गलांडे, न्यूज 18 मराठी, बेलवाडी, इंदापूर।